श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर एक आई स्वतःच्या लेकरासाठी काही करू शकते. आजचा जे स्वामी महाराजांचे अनुभव आहे ते ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि अंगावर काटेसुद्धा येईल. तर आपल्या चॅनलवर डेली तुम्हाला स्वामी महाराजांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी आपला चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा आणि तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा. आपल्या चॅनलवर नक्की तुमचे अनुभव सांगण्यात येईल आणि सगळ्यांसंगती शेअर करण्यात येईल. तर ताईंचा संसार खूप चांगला चाललेला. ताईंना 2 मुले आहे. नवरा पण चांगल्या जॉबला होते कामाला आणि ताईंचा मुलगासुद्धा आता जॉबला लागलेला IT कंपनीमध्ये आणि डेली ते बाईकवर प्रवास करायचा मुलगा. तर एक दिवशी मकर संक्रांत जवळ आलेली आणि संक्रांतीच्या टायमिंगला बाईकवर चाललेला मुलगा. तर अचानकच पतंगचा दोरा असतो तो गळ्यात अटकला आणि त्यांचा गळा कापला गेला. तर स्थानिक लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले लोक आणि ICUमध्ये होता मुलगा. 125% आलेले. 125% म्हणजे कमी गोष्ट नाही आहे. डॉक्टरनी सांगून दिलेलं फक्त 2 तास जिवंत राहील. ताई खूप रडल्या आणि ताई अगोदरपासून स्वामी महाराजांची सेवा करायचा. जेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हापासून ते सेवा करायच्या माहेरी असताना. ताईने लगेचच मठामध्ये फोन केला. दादांना सांगितलं की अशा अशा गोष्टी घडल्यात. तेव्हा दादांनी सेवा दिली की तुम्ही पारायण चालू करा आणि होईल तेवढं स्वामी महाराजांचे जप चालू ठेवा, काहीच होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर ह्या गोष्टी ऐकून ताईला थोडा धीर आला आणि ताईने हॉस्पिटलमध्येच पारायण चालू केलं. सतत पारायण करत होते. त्यांच्या बहीण आल्या, त्यांच्या बहिणीला पण त्यांनी सांगितलं की तू 11 माळा जप कर आणि ते सुद्धा सेवेमध्ये लागले. त्यांचे मिस्टर आले, लगेच त्यांना तारक मंत्र म्हणायला सांगितला आणि अशा प्रकारे सगळ्यांना ताईने सेवा दिली आणि ते सुद्धा सेवा करीत होते. तर असे करता करता 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. त्यांची सेवा चालूच होती आणि जेवढे नातेवाईक यायचे समजून गेलेले की आता बाबा काही खरं नाही आहे आणि डॉक्टरने सुद्धा सांगितलेलं की म्हणजे गॅरंटी नव्हती जगण्याची. डॉक्टरने अगोदरच सांगितलेलं. पण ताईला ठाम विश्वास होता महाराजांवर की त्यांच्या मुलग्याला काहीच होणार नाही आणि स्वामी महाराज काहीच होऊन देणार नाही. म्हणून ताई सतत सेवा करत होते आणि 7व्या दिवशी त्यांचा मुलगा बेशुद्ध होता, होशमध्ये आला 7 दिवसांनी आणि 7 दिवसांनी डॉक्टरने सांगितलं की म्हणजे ह्यांची गॅरंटी नव्हती की हे जगू शकतील. पण तुमची जी देवाप्रती श्रद्धा आहे, तुम्ही जे स्वामी महाराजांची सेवा करतात, हे सगळं त्यांच्यामुळेच आज तुमचा मुलगा जिवंत आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे फक्त स्वामी महाराजांमुळेच. तर हे सगळ्या गोष्टी ऐकून ताई खूप ढसाढसा रडल्या आणि ताईंनी सतत त्यांची सेवा चालूच ठेवलेली. मुलगा ICUमध्ये होता तरी 7 दिवस झाले आणि त्यानंतर 4-5 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज भेटला. पण मुलग्याला म्हणजे क्रिटिकल असल्यामुळे थोडे दिवस आराम वगैरे करायला सांगितलेला. घरी आल्यानंतर ताई मठात गेले एक दिवशी आणि एवढे ढसाढसा मठामध्ये स्वामी महाराजांसमोर रडले की ज्या गोष्टी म्हणजे शक्यच नव्हतं की माझा मुलगा जिवंत राहील किंवा माझा मुलगा ह्या परिस्थितीमध्ये होता आमच्या डोळ्यासमोर की आम्हाला पण असं वाटत नव्हतं की म्हणजे जिवंत राहील. पण त्या गोष्टी तुम्ही शक्य करून दाखवल्या आणि खूप रडल्या, खूप म्हणजे कारण खूप क्रिटिकल होतं आणि खूप रक्तसुद्धा वाया गेलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळेच घडलेल्या
आणि आपण कोणतीही गोष्ट मनाने मागितली ना, स्वामी महाराज आपण मागतो त्याच्यापेक्षा जास्त देतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून स्वामी महाराजांची सेवा जेवढी तुम्ही नित्यनेमाने करशाल तर तेवढी आपल्यासाठी पण चांगली आहे आणि आपल्या घरासाठी सुद्धा चांगली आहे. कारण माझ्या संगती पण खूप सारे अनुभव घडलेले आहे आणि मलासुद्धा स्वामी महाराजांचे खूप अनुभव आलेले आहे. त्यापैकी एक छोटासा अनुभव तुम्हाला आता शेअर करते. आता मी डेली स्वामी महाराजांची सेवा करते. डेली फूल वगैरे असेल तर चढवायचा आपला प्रयत्न असतो. तर तुम्हाला तर माहिती आहे जास्वंदीचं फूल आपण सकाळी ठेवलं तर संध्याकाळपर्यंत हे होतं म्हणजे मुरझून जातं, बरोबर. पण इथे जेव्हा मी स्वामी महाराजांसमोर जास्वंदीचं फूल ठेवलेलं, जसं सकाळी ठेवलेलं ना टवटवी होती फूलवर, तसे संध्याकाळपर्यंत जणू काय असं फूल आणून तोडून ठेवलेलं आहे असं संध्याकाळपर्यंत टवटवीत होतं. स्वामी महाराज आहे, त्यांचं अस्तित्व आहे ते दाखवून देतात. पण आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट करू, स्वामी महाराज स्वीकार करतात. तुटकी मुटकी सेवा असेल ना तरी स्वामी महाराज स्वीकार करतात. फक्त तुम्ही तोंडात स्वामी महाराजांचं नावसुद्धा घेतलं, जेवण बनवताना म्हणा, चालताना म्हणा, उठताना म्हणा, बसताना म्हणा, तुम्ही स्वामी महाराजांचं सतत नामस्मरण केलं ना, स्वामी महाराज आपल्याला कधीच एकटं पडून देत नाही. एखादी आई आपल्या लेकराला कशी सोडून देत नाही, तसं स्वामी महाराजसुद्धा लेकराला सोडून देत नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. असेच छान छान अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.